नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की खरीप हंगाम 2025चा पीक विमा कधी मिळेल, किती मिळेल? या सर्व प्रश्नांची उकल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. कारण आता सध्या अतिवृष्टी अनुदान सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडत आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम पडण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही. परंतु आपल्याला 4 पैसे जर चांगले मिळवायचे असतील तर यावर्षी खरीप हंगाम 2025चा पीक विमा आहे. आता मोप आकडे आले, कुणाचे 17,000 आले, 17,500 आले, 36,000 आले, 54,000 आले, 50,000 आले हेक्टरी रक्कम म्हणतो पीक विम्याची. परंतु नेमका पीक विमा आपल्याला कधी मिळेल आणि किती मिळेल या संपूर्ण प्रश्नाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. कारण आता सर्व झाले, आता अपेक्षा आता फक्त पीक विम्याची. खरीप हंगाम 2025 अतिवृष्टीने महाभयानक परिस्थिती खरीप हंगाम 2025 मध्ये झालेली आहे आणि यामध्ये एक चांगली आणि मोठी रक्कम या अतिवृष्टी नुकसान भरपाईची सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येत आहे. परंतु आता पीक विम्याची रक्कम कधी मिळणार आणि पीक विमा किती मिळणार या सर्व प्रश्नांची माहिती याच्या व्हिडिओमधून घेऊ. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून खूप महत्त्वाची आणि योग्य आणि सर्व शेतकऱ्यांना समजणारी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई खरीप हंगाम 2025 मध्ये राज्य शासनाकडून 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या पॅकेजमध्येच आपल्या पीक विम्याचे पैसे पण दडलेले आहेत. कारण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्याचं जाहीर केलेलं आहे. परंतु 17,000 रुपयेच पीक विमा मिळणार का आणि 17,000च्या वरी जाणार नाही का किंवा 17,000च्या आत येणार नाही का? सर्वच प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेले आहेत. फक्त राज्य शासनाकडून सांगण्यात आलं की 17,000 रुपये पीक विमा हेक्टरी आम्ही देऊ. याची खरी वस्तुस्थिती काय आपण सध्या जाणून घेऊ. मुख्यमंत्र्यांनी बोलताना काय सांगितलेलं होतं आपल्या शेतकरी मित्रांनो, की खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने नुकसान झालेलं अशा सर्व 45 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये प्रमाणे पीक विमा आपण देऊ आणि कुठलीही हेक्टरची आट नाही. तुम्ही जितक्या हेक्टरला पीक विमा भरलात तितक्या हेक्टरचा पीक विमा तुम्हाला त्या माध्यमातून मिळणार आहे. पण मुख्यमंत्र्यांनी बोलताना एक वाक्य अजून एक बोललेलं होतं. तुम्ही अजूनही तो व्हिडिओ काढून पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये नेमकं त्यांनी काय म्हणले आणि ते काय म्हणले हे मी नंतर सांगेन तुम्हाला. परंतु आता सध्या जे पीक कापणी प्रयोग चालू झालेत, संपलेत आता काही पिकांचे. सोयाबीन निघालेला आहे, उडीद निघालेला आहे, मूग निघालेला आहे. 82% पीक कापणी प्रयोगाचे जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट आता कृषी विभागाला पोहोचलेले आहेत. अगोदर आपण पीक विमा किती मिळू शकतो या विषयावर बोलू आणि पीक विमा आपल्याला कधी मिळू शकतो या विषयावर 2 टप्प्यामध्ये माहिती तुम्हाला देतो. सध्या 82% पीक कापणी प्रयोगाचे अहवाल जे आहेत ते आता कृषी विभागाला पोहोचलेले आहेत आणि यायच्या 15 डिसेंबरपर्यंत उर्वरित 18% पीक कापणी प्रयोगाचे जे रिपोर्ट आहेत ते येणं बाकी आहे. त्यात सोयाबीन आहे, उडीद आहे, मूग आहे, या 2-3 पिकं आहेत. मग शेतकरी मित्रांनो, आता आपण सुरुवातीला काय सांगितलं की पीक विमा किती मिळू शकतो आणि कधी मिळू शकतो. सध्या जे पिकं निघालेले आहेत, सोयाबीन निघालेला आहे, उडीद निघालेला आहे, परत मूग निघालेला आहे. आता जे पिकं निघालेले आहेत त्याचे पीक कापणी प्रयोगाचे रिपोर्ट सध्या कृषी विभागाला पोहोचत आहेत. त्यामुळे आता आपल्याला अपेक्षा कोणती आहे की जी पिकं निघालेत त्या पिकाचा पीक विमा आम्हाला द्या. पीक विमा तर 100% मिळणारच आहे शेतकरी मित्रांनो, यात वाद नाही.
स्वतः देशाचे कृषी मंत्री यांनीही स्पष्ट केले की दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकरात लवकर अतिवृष्टी ज्याप्रमाणे मदत मिळाली, पीक विम्याची सुद्धा मदत लवकरच मिळणार आहे. कारण गेल्या वेळेस जेवढा उशीर झाला पीक विमा वाटपाला, तेवढा उशीर यावेळेस होणार नाही. कारण आता यामध्ये केंद्रानं इंटरफायर घेतले. केंद्राने एंट्री घेतल्यामुळं आता केंद्राचे नियम राज्य शासन आणि पीक विमा कंपनीला पाळावंच लागेल. कारण राज्य शासनाकडून जे हप्ते असतात ते हप्ते वेळेवर पोच करावे लागतील आणि ते हप्ते पोचल्यानंतर पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्यावेच लागतील. आता पीक विमा किती मिळणार आपल्याला? तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून सांगण्यात आलं की हेक्टरी 17,000 रुपये आम्ही पीक विमा देऊ. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलताना हे स्पष्ट केले, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान 100% झाले, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान पूर्ण झाले, अशा शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टर देऊ म्हणले. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान 70% झालं असेल तर, एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान 90% झालं असेल तर, एखाद्याचं नुकसान 50%. कारण सध्या अतिवृष्टीचे जे पंचनामे आहेत, या पंचनाम्याचा जर आधार घेतला गेला शेतकरी मित्रांनो, तर काही जिल्ह्यामध्ये 60, 70, 80, 90% अशाप्रमाणे बाधित क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे. मग उर्वरित 30-40% जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा पीक विमा मिळणार नाही का? म्हणून मुख्यमंत्र्यांनी बोलताना बरोबर बोललेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये आम्ही पीक विमा देऊ, हे त्यांनी बोलताना पैसे जाहीर करताना सांगितलेलं आहे. त्यामुळं त्या 32,000 कोटीमध्ये हे 17,000 रुपये हेक्टरी असतील म्हणून त्यांनी तो उल्लेख केला. आता दुसरी गोष्ट, पीक कापणी प्रयोगाच्या ज्या अहवाल गेलेत शेतकरी मित्रांनो, यावर्षीचे अहवाल जास्तीत जास्त मायनसमध्ये गेलेत. कारण कुठलाच अहवाल हा जास्त म्हणजे टक्केवारी जास्त नाही आहे. त्यामुळं प्रत्येक पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर सरसगट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा अर्ज केला आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, असा एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही. सर्वात मोठी बाब जर याच्यामध्ये पाहिली गेली शेतकरी मित्रांनो, की ज्या शेतकऱ्यानं पीक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही. त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. किती मिळणार आहे? राज्य सरकार तर म्हणते हेक्टरी 17,000. जेवढा पीक कापणी प्रयोगाचा अहवाल मायनसमध्ये जाईल तेवढ्या मायनसप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार. राज्य सरकारनं सांगताना कमीत कमी 17,000 म्हणले, जास्तीत जास्त 35,000 म्हणले. तुम्ही थोडे पत्रकार परिषद काढून पहा. म्हणजे कमीत कमी 17,000 आपले कुठे गेलेले नाहीत. कारण त्यांनाही लक्षात आलंय की 100% नुकसान झालेलं आहे. पण अजून एक आधार कोणचा आहे? पीक कापणीचा आधार आहे. त्याच्यामध्ये प्लस ड्रोनच्या माध्यमातून 50% सर्वे केला जातो, त्याचा आधार आहे. आणि ड्रोनचा सर्वेचा अहवाल जेवढा पीक कापणी प्रयोगाचा पॉईंटवर केला असतो त्या आधारेच ड्रोनचा अहवाल येत असतो. सहसा मराठवाड्यातील कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतात पीक निघालेलंच नाही. त्यामुळं पीक कापणी प्रयोग पूर्ण मायनस गेलेत. आपल्याला पीक विमा राज्य सरकारनं जरी सांगताना 17,000 जर सांगितलेला असला, पण तो पीक विमा हा कमीत कमी 17,000 आहे आणि जास्तीत जास्त 35,000 ते 36,000 आहे. त्यामुळं पीक कापणी प्रयोगाचा अहवाल तुमच्या मंडळातून जेवढा मायनस गेला असेल तेवढा मायनस गेलेला फायदा आपल्याला येणाऱ्या पीक विम्यामधून मिळणार. कारण हेक्टरी 17 ही कमीत कमी रक्कम आहे आणि हेक्टरी 35 ते 36 ही जास्तीत जास्त रक्कम आहे. त्यामुळं एखाद्या महसूल मंडळामध्ये हेक्टरी 17,000 मिळेल, एखाद्या महसूल मंडळामध्ये हेक्टरी 25,000 मिळेल, एखाद्या महसूल मंडळामध्ये 30,000 रुपये मिळेल, एखाद्या महसूल मंडळामध्ये 30 ते 35,000 सुद्धा पीक विमा मिळू शकतो. ही फुल गॅरंटी आहे. कारण पीक कापणी प्रयोगाचा अहवाल जेवढा मायनसमध्ये जाईल आणि पूर्णतः पीक कापणी प्रयोगाचे अहवाल मायनसमध्येच गेलेले आहेत, कुठलाही प्लसमध्ये आलेला नाही. काही जिल्हे जरी सोडले गेले तर. परंतु ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्याला तर 17 हेक्टरी मिळणारच आहेत, यात वाद नाही. मग 17,000 मिळाले, ज्या शेतकऱ्यांना 17,000 मिळणार आहेत ते शेतकरी कोणते आहेत? की तुमच्या पीक कापणी प्रयोगामध्ये जर उत्पादन क्षमता जर जास्त दिसली गेली तर कमीत कमी ते 17 मध्ये सापडू शकतात.
आणि ज्या पीक कापणी प्रयोगाच्या अहवालामध्ये जेवढं मायनस झाले उत्पन्न, जेवढं मायनस जाईल, जेवढा रिपोर्ट महसूल मंडळामधून जाईल, तेवढी रक्कम 17,000च्या पुढून मिळणार. त्यामुळं राज्य सरकारनं सांगितलेले 17 तुम्ही लक्षात धरू नका. राज्य सरकारनं सांगताना 17,000 रुपये सांगितलेले आहेत, पण पीक कापणी प्रयोग त्यांनी पाहिलेले नव्हते. त्यांनी काय सांगितलेलं होतं, पीकच नाहीसं झालेलं आहे, त्यामुळं कापणी प्रयोग करायचाच कशाला. त्यामुळं आम्ही हेक्टरी 17,000 रुपयेपर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. परंतु पीक कापणी प्रयोग झालेत, पीक कापणी प्रयोग ओरिजिनलप्रमाणे झालेले आहेत. मग पीक कापणी प्रयोगात जर झालेले असतील तर त्याच्यामधून जर मायनस नुकसान जर दिसत असेल तर राज्य सरकारला त्याच्यापेक्षा जास्त नुकसान द्यावं लागणार आहे. त्यामुळं राज्य सरकारनं सांगताना सुद्धा जास्तीत जास्त रक्कम हेक्टरी 35,000 रुपये सांगितली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं बोलताना ही 2 पॉईंटनं बोललेला आहे. हेक्टरी 17 एक बोललेला आहे आणि हेक्टरी 35 बोललेला आहे. त्यामुळे ह्याच्यातून आपण हे स्पष्ट करतो शेतकरी मित्रांनो, आपल्याला मिळणारी रक्कम ही हेक्टरी 17 ते हेक्टरी 36,000च्या आतील आकडा मिळणार, यात वाद नाही. मग तुम्हाला हे आत्ताच सांगितलं की हेक्टरी 17, 20, 25, 28, 30, 32, 35 कुठल्याही महसूल मंडळाच्या रिपोर्टनुसार 17 ते 36,000च्या आतील आकडा सर्व महसूल मंडळामधले असेल, हे स्पष्ट आज आपल्या व्हिडिओमधून स्पष्ट करतो, तुम्ही लिहून घ्या. कारण कमीत कमी 17 हे तर फिक्स आहेत आणि जास्तीत जास्त 36 हे तर फिक्स आहेत. यात ज्या तुमच्या महसूल मंडळाचा रिपोर्ट जर 100% बाधित झाला तर मग राज्य सरकारला 35,000पेक्षाही जास्त नुकसान भरपाई द्यावी लागेल. परंतु खूप कापणी प्रयोग हे 100% मायनस जात नसतात शेतकरी मित्र. त्यांचे अधिकारी असतात, त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तो सर्वे केला जातो आणि काही का होईना निघतच असतं आणि त्याचं वजन केलंच जात असतं आणि ते वजन केल्यामुळे त्या वजनामध्ये जेवढी घट येईल त्या घटीचा पीक विमा आपल्याला मिळत असतो. आणि त्याचबरोबर जे 5 वर्षाचा अगोदरचं उत्पन्न असतं, त्या 5 वर्षाच्या अगोदरच्या उत्पन्नाचा बेरीज याच्यामध्ये गोळाबेरीज केली जाते, प्लस पीक विमा दिला जातो. त्यामुळं आता हे आपल्याला स्पष्ट झाले की खरीप हंगाम 2025चा पीक विमा हा 17, 20, 25, 28, 30, 35 या आकड्यामध्येच आपल्याला मिळणार आहे, यात वाद नाही. हा प्रश्न तर मिटला खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचा. पण नेमका पीक विमा मिळणार किती, कधी, आता हा एक प्रश्न शेतकऱ्यांना आहे. कारण आता पीक कापणी प्रयोग तर 85% झालेले आहेत, त्याचे रिपोर्ट कृषी विभागाला गेलेले आहेत. डिसेंबर 15पर्यंत अजूनही उर्वरित पीक कापणी प्रयोगाचे अहवाल जमा केले जाणार आहेत आणि ते रिपोर्ट कृषी विभागाला डिसेंबर 15पर्यंत येणार आहेत. त्यामुळं हे तुम्हाला लक्षात आलं असेल, आता जोपर्यंत रिपोर्ट येत नाहीत, जोपर्यंत पीक कापणी प्रयोगाचा अहवाल 100% येत नाही, तोपर्यंत आपल्याला पीक विमा तर मिळणार नाही. म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत तर मिळणार नाही, यात वाद नाही. पहिली गोष्ट, विषय कुठला झाला, सोयाबीन असो इतर, म्हणजे 15 डिसेंबरच्या आज जे पिकं निघालेली आहेत, निघणार आहेत, त्या पिकाचा विषय झाला हा 15 डिसेंबरपर्यंत. त्यात मूग आलं, उडीद आलं, मटकी आलं, जे काही कोणची पिकं आहेत 15 डिसेंबरच्या आत निघालेले आणि त्यांचा कापणी प्रयोग झालेला आहे. 15 डिसेंबरच्या नंतर ज्या ज्या पिकांची कापणी प्रयोग झालेले आहेत, मग त्यात मूग आलं, उडीद आलं, सोयाबीन आलं. सोयाबीनचा सध्या तरी नाही, परंतु सध्या मूग आणि उडदाचा 15 डिसेंबरपर्यंत निर्णय होऊ शकतो. कारण तो रिपोर्ट आल्यानंतर 15 डिसेंबरच्या नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी मूग आणि उडदावर पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाच्या टाकण्याच्या प्रक्रियेला प्रोसेस सुरू होऊ शकते, पैसे टाकले जाणार नाहीत. त्यामुळे डिसेंबर 15च्या नंतर मूग, उडीद, जे काय अजून कोणती पिकं आहेत, त्या पिकाचा पीक विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते. 15 डिसेंबरला त्यांच्याकडे रिपोर्ट आल्यानंतर लागलीच ते पैसे टाकणार नाही. 15 डिसेंबर धरा, 15 डिसेंबर ते डिसेंबर एंड 15 दिवस अजून आपण सोडून देऊ, म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून, जानेवारीच धरा, जानेवारीमध्ये मूग आणि उडदावर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा टाकायला सुरुवात होऊ शकते. फक्त मूग आणि उडदाचा. आता मूग उडीद मी सांगतोय, परंतु त्याच्याबरोबर जे जे पिकाचे कापणी प्रयोग झालेत, त्या पिकाच्या कापणी प्रयोगाचा पीक विमा मिळू शकतो. आता हा गोष्ट झाली मूग आणि उडदाची. आता राहिलं पीक कोणचं, महत्त्वाचं पीक सोयाबीन. कारण 90% शेतकऱ्यांनी सोयाबीनवर पीक विमा भरलेला आहे.
त्यामुळं सोयाबीनचा पीक विमा हा आपला महत्त्वाचा पीक विमा आणि ह्याच पीक विम्याचं आपल्याला महत्त्व आहे आणि ह्याचेच पैसे आपल्याला चार येणार आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि तूर जोपर्यंत तुरी तुमच्या वावरावर आहेत, जोपर्यंत त्या तुरीची कापणी होत नाही आहे, तोपर्यंत आपल्याला अजून सोयाबीन आणि तुरीचा पीक विमा मिळणार नाही. त्यामुळं तुरी किती दिवस राहतात अजून? कारण पीक कापणी प्रयोग तुरी काढायला आल्यानंतर होतो. आता कुणाच्या तुरी शासनाच्या कृषी धोरणानुसार त्याची तारीख ठरलेली असते सोडा, परंतु सध्या आपण सरासरी ढोबळ मानाला बघितलं तर तुरीला आता सध्या काही जणांच्या शेंगा आहेत, काही जणांच्या फुल आहेत. ह्या तुरीचा कापणी झाली, त्यावर परत पीक कापणी प्रयोग तुरीचा केला जातो आणि तुरीचा पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर सोयाबीन आणि तूर या दोन पिकाचा पीक विमा फेब्रुवारीच्या पुढून आणि मार्चच्या आत, फेब्रुवारीच्या पुढून आपल्याला जानेवारीमध्ये तर मूग उडदाचा मूग आणि उडदाचा आणि जे पीक कापणी प्रयोग झाले त्या पिकाचा पीक विमा तर मिळणार आहे, यात वाद नाही. आणि उर्वरित सोयाबीन आणि तूर पिकाचा विमा हा फेब्रुवारीच्या पुढून, फेब्रुवारीच्या मध्यातून किंवा सोयाबीन फेब्रुवारीच्या महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळं मूग आणि उडदाचा जानेवारी महिन्यापर्यंत आणि सोयाबीन, तूर आणि इतर जे पिकं आहेत या पिकाचा पीक विमा आपल्याला फेब्रुवारी ते मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे आणि ती पडणारी रक्कम ही चांगली रक्कम असणार आहे. 17च्या पुढून आणि 35च्या आत ही पीक विम्याची रक्कम 100% शेतकऱ्यांच्या खात्यात पडेल. ज्या महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्नात घट झालेल्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चांगली रक्कम पडेल आणि ज्या आता 90-95% तर नुकसान झालेलंच आहे, कुठलंच पीक यावर्षी आलेलं नाही. त्यामुळं कमीत कमी 17, जास्तीत जास्त 35 ते 36 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होईल. हीच एक खूप महत्त्वाची माहिती, मोठी अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती आणि माननीय देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आदेश दिलेला आहे, लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे क्लेम मंजूर करा आणि त्यांचं वाटपाला सुरुवात करा. परंतु आता सध्या पीक कापणी प्रयोग चालू आहेत. पीक कापणी प्रयोग पूर्ण होताच मूग उडदाचा पीक विमा पडायला सुरुवात होईल जानेवारीमध्ये आणि तूर निघाल्यानंतर परत सोयाबीन आणि तूर हे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. हीच एक सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत रक्कम नेमकी किती मिळेल आणि कधी मिळेल एक मोठी अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.